हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा निर्णय पाहणार आहोत. पतीने आईवडिलांना भावाला पैसे पाठवणे म्हणजे छळ नाही. माननीय सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तर निर्णय काय आहे तो आपण पाहूया. तर पती आईवडिलांना किंवा भावाला पैसे पाठवत असेल व पत्नीला घर खर्चाचा हिशेब ठेवायला सांगत असेल तर त्याला क्रूरता किंवा हुंडाबळीचा छळ मानता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता कौटुंबिक वादाचा सूड उगविण्यासाठी फौजदारी कायद्याचा शस्त्र म्हणून वापर केला जाऊ शकत नाही, असे ताशेरे उडत माननीय कोर्टाने एका सॉफ्टवेअर इंजिनियर पतीवरील गुन्हा रद्द केला. न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. आता नेमके प्रकरण काय ते आता आपण पाहूया. तर संबंधित जोडपे सॉफ्टवेअर इंजिनियर असून ते अमेरिकेतील मिशिगन येथे राहत होते. 2016 मध्ये त्यांचे लग्न झाले. 2019 मध्ये वाद झाल्यानंतर पत्नी मुलासह भारतात परतली. पतीने नांदायला येण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर पत्नीने पती आणि त्याच्या 5 नातेवाईकांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायदा आणि कलम 498 क्रूरता अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता तेलंगणा उच्च न्यायालयाने हा खटला रद्द करण्यास नकार दिला होता, ज्याला पतीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. आता यावर न्यायालयाने काय म्हटले तर कौटुंबिक जबाबदारी म्हणजेच पतीने आपल्या कुटुंबाला पैसे पाठवणे ही बाब फौजदारी खटल्यासाठी आधार ठरू शकत नाही. तसेच पत्नीला खर्चाचे हिशेब ठेवायला सांगणे किंवा आर्थिक शिस्त लावणे यातून मानसिक किंवा शारीरिक इजा होत नसल्यास त्याला क्रूरता म्हणता येणार नाही. आणि सुडाचे राजकारण नको, वैयक्तिक वाद किंवा सूड उगवण्यासाठी फौजदारी खटल्यांचा गेटवे म्हणून वापर होऊ नये, असे माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटले. तसेच सामान्य कुरबूर म्हणजे छळ नये. गरोदरपणात काळजी न घेणे किंवा प्रसूतीनंतर वाढलेल्या वजनावरून टोमणे मारणे या गोष्टी जरी सत्य असल्या तरी त्या वैवाहिक जीवनातील सामान्य बाबी आहेत. या गोष्टींना 498 सारख्या गंभीर गुन्ह्याच्या कक्षेत आणता येणार नाही. तर हा होता महत्त्वपूर्ण माननीय सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. थँक्यू.